आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। काय प्रतिक्रिया तुमची? वजूर जिल्हा परिषद सर्कल मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना धनुष्यबाण यांची युती झालेली आहे। त्यांचे जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार रसिका ढगे आहेत, त्यांचं शिट्टी हे चिन्ह आहे। आणि वजूर गणासाठी सुखानंद पवार आहेत, त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह आहे। आणि पलीकड देऊळगाव गणासाठी सो कल्पनाताई काळे आहेत, त्यांचं धनुष्यबाण चिन्ह आहे। ही महाराष्ट्रातली आगळीवेगळी युती यासाठी आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटना सतत शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारी, शेतकऱ्यांच्यावर अन्याय जेव्हा जेव्हा सरकार दरबारी होतो त्यावेळेस रस्त्यावर उतरणारी ही संघटना आहे। आणि यांचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल भाऊ कदम यांनी आम्हाला बोलवून घेतला आणि यांनी सांगितलं की तुम्ही रस्त्यावर वारंवार आवाज उठवता, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देता। मग ऊसाचा प्रश्न असेल, सोयाबीनचा असेल, कापसाचा असेल, पीक विम्याचा असेल, अनेक गावगाड्यातले जे प्रश्न आहेत या प्रश्नाला धरून तुम्ही आवाज उठवता। तुम्हाला आम्ही जिल्हा परिषदसाठी संधी देऊ आणि खाली 2 पंचायत समित्या आम्ही धनुष्यबाणावर देऊ, म्हणून महाराष्ट्रात कुठं नाही ती आगळी वेगळी युती इथं झालेली आहे। आणि आम्ही एकनाथ शिंदे साहेबांबरोबरच का गेलो तर यालाही एक कारण आहे, ते म्हणजे ज्यावेळेस हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 547 कोटीचा पीक विमा हा एकनाथ शिंदे साहेबांच्याच काळात आलेला आहे। 13,700 ची जी अतिवृष्टीची मदत होती ती सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात आली। 1 रुपयामध्ये पीक विमा ही योजना त्यांनी सुरू केलेली होती। आणि लाडकी बहीण योजना सुद्धा त्यांनी सुरू केलेली होती। ज्यावेळेस ते 2.5 वर्षाच्या काळामध्ये ते होते त्यावेळेस असं वाटत होतं की खरोखरच बळीराजाचं राज्य आले की काय। परंतु ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा पुढे करून बीजेपीने ह्या निवडणुका लढल्या आणि शिंदे साहेबाला बाजूला करून फडणवीस खुर्चीवर बसले, त्यांनी तात्काळ पीक विम्यामध्ये बदल केला आणि जिल्ह्यात सगळं अतिवृष्टीने वाहून गेलं तरी सुद्धा पीक विम्याचा रुपयाही शेतकऱ्याच्या खिशात पडलेला नाही। सोयाबीनला नरेंद्र मोदींना छाती फुगवून 5,328 हमी भाव जाहीर केलेला होता। परभणी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यानं सोयाबीन 3200 ते 4200 पर्यंत विकल्या गेलं आणि सोयाबीनचा दर पाडण्याचं पाप या बीजेपी सरकारनं केलं। कर्जमुक्ती करतो म्हणून असं ठणकावून सांगणारे फडणवीस आज शब्दाला मुकत आहेत आणि शेतकऱ्याचा सातबारा आजही कर्जाच्या याच्यामध्ये पडलेला आहे। त्याचबरोबर ऊसाला भाव नाही, अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालं त्या नुकसानीमध्ये फक्त आकडा फुगवून फडणवीसांनी सांगितला 37,000चा, खात्यावर मात्र प्रत्यक्षात 2,000 मदत मिळाली। आणि या सगळ्या याच्यामध्ये गावगाड्यातला शेतकरी आज परेशान आहे। त्यामुळं आम्ही सगळ्यांना गावगाड्यातल्या सर्व शेतकरी म्हणा, शेतमजूर म्हणा, 18 पगड जातीनं आम्ही एक मूठ बांधली आणि या सरकारच्या विरोधात आणि यांच्या धोरणाच्या विरोधात आम्ही लढायचं ठरवलं। त्याच्यासोबत आम्हाला शिंदे साहेबांच्या सेनेचा पाठिंबा मिळाला आणि आम्ही निश्चितच हे निवडणुका एक वोट एक नोट करत आम्ही लोकवर्गणीतून ही निवडणुका लढवत आहोत। ज्यावेळेस जन्माला आलो त्यावेळेस हे हात स्वच्छ होते आणि ज्यावेळेस आयुष्यातला शेवटचा श्वास घेऊ त्यावेळेसही हात स्वच्छ असतील। या तत्वावर आणि या शब्दावर जनतेच्या समोर आम्ही जात आहोत आणि आम्ही जनतेकडून मतदान रूपी आशीर्वाद मागत आहोत। माझं नाव सुखानंद तात्याराव पवार, मी शिवसेना या पक्षाकडून धनुष्यबाण या चिन्हावर वजूर जिल्हा परिषद पंचायत समिती गणातून मी या ठिकाणी लढत आहे। आमची युती स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना या दोन्ही पक्षाची युती झालेली आहे। युती होण्याचं कारण म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमचे जे उमेदवार आहेत रसिकाताई किशोर ढगे या सुद्धा सतत शेतकऱ्यासाठी लढत असतात आणि शिवसेनेचं धोरण सुद्धा 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे दोघांचे तत्व जुळलेले आहेत। त्यांचंही तत्व समाजासाठी लोकांच्या कल्याणासाठी लढतात आणि शिवसेनेचंही धोरण तेच आहे। शिवसेनेची मुळात बांधणी तीच आहे की 80% समाजकारण या माध्यमातून आमची या ठिकाणी दोन्हीची युती झालेली आहे। या भागात कोणते प्रश्न प्रलंबित आहेत नेमके शेतकऱ्यांचे? या भागामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्नाला आम्ही वाचा घेऊन जात आहोत। अनेक शेतकऱ्यांचे पांधन रस्त्याचे प्रश्न असतील, अनेक शेतकरी पांधन रस्त्यासाठी खूप प्रयत्न करतात पण त्यांना असा प्रतिनिधी मिळत नाही की त्यांची वाचा शासन दरबारी फोडणारा। दुसरी गोष्ट, या सर्कल मध्ये शाळेची खूप दयनीय अवस्था आहे, शिक्षणाची जिल्हा परिषद शाळेच्या खूप दयनीय अवस्था आहेत, त्याकडे कोणी बघत नाही। आता चांगले ज्यांना आपण निवडून दिलं ते लोक आपले परभणी या ठिकाणी आपले लेकरं घेऊन जातात, पण सर्वसामान्यांच्या लेकरासाठी शिक्षणासाठी या ठिकाणी कोणी बघत नाही।
ते सुद्धा आम्ही बघण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. दुसरी गोष्ट, आरोग्याचा प्रश्न. आता एवढं मोठं आमचं ओजूर गाव आहे, पण या ठिकाणी चांगला दवाखाना नाही, चांगल्या सुविधा नाही, कुठली अँब्युलन्सची सुविधा. संध्याकाळी जर एखाद्या पेशंटला न्यायचं परवडला तर अँब्युलन्स सुद्धा नाही. ते खिशातले पैसे घालून 4-2 हजार रुपये देऊन त्या रुग्णाला परवडला न्यावं लागते. ते सुद्धा आम्ही प्रश्न घेऊन या ठिकाणी जाणार आहोत. तिसरी गोष्ट, आमचा पशुवैद्यकीय दवाखाना. या ठिकाणी तो दवाखाना मोडकळीस आलेला आहे. कर्मचाऱ्याला जर पावसाळ्यात बसलं तर वाटते दवाखाना अंगावर पडते काय की वरचा छत. ते सुद्धा आम्ही प्रश्न या ठिकाणी घेऊन जात आहोत. रस्त्याचे प्रश्न आहेत. अनेक रस्त्याचे प्रश्न आहेत. बाकी गोरगरिबांचे घरकुलाचे प्रश्न असतील, पंचायत समिती माध्यमातून ज्या काही योजना असतील त्या योजना सर्वसामान्यापासून पोहोचत नाहीत. त्या योजना आम्ही उद्याच्याला जर आम्हाला संधी मिळाली तर प्रत्येक घरात मध्ये आम्ही ज्या योजना यायला शासनाच्या त्या प्रत्येक नागरिकापासून जाऊ आणि त्या योजना आम्ही त्यांना समजून सांगू. आणि या ठिकाणी आमची आर्थिक परिस्थिती सक्षम नसताना सुद्धा एकीकडे पैशाचा पुढं बळांचा खूप वापर आहे. 2-2, 3-3 कोटी रुपये या ठिकाणी घेऊन लढत आहेत पुढचे उमेदवार. पण आम्ही लोकांच्या भाकरी प्रचार करीत असताना लोकांच्या घरी जेवतो आणि त्या ठिकाणी जेवण करून आम्ही आमचा पुढला प्रचार करतो. कुठलंही आम्ही दाखविलं नाही, आम्ही दाखवू शकत नाही. कारण की सर्वसामान्य शेतकरी जे आहे ते याच्या पुढे आमच्यापाशी पैशाचं कुठले आमिष नाही. जे काय असेल तर मतदारांचा आशीर्वाद रूपी जे तत्व आहे ते घेऊन आम्ही लढत आहोत. आम्ही सर्व मतदार मायबापांना, मोठ्या भावांना विनंती करतो की एक सर्वसामान्य ही अस्तित्वाची लढाई आमचीच नाही, प्रत्येक शेतकऱ्यांच्या मुलाची लढाई आहे. इथं जर तुम्ही लढाई मध्ये आम्हाला जिंकलं तर तुमचा प्रत्येक शेतकऱ्यांचा मुलाचा विजय होईल, असं या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो. आणि येणाऱ्या 7 तारखेला आम्हाला शिट्टी आणि धनुष्यबाण या दोन्ही चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करावं, एवढं मतदारांना आवाहन करतो.